नमस्कार मित्रांनो. प्रथमतः मार्केटचे अपडेट पाहूया. काल मार्केटमध्ये सेन्सेक्स, निफ्टी आणि सगळ्याच सेक्टोरल इंडेक्समध्ये चांगली तेजी आपल्याला पाहायला मिळालेली आहे. तर भारतीय मार्केटचा जर विचार केला तर काल स्टील ज्या कंपन्या आहेत, JSW स्टील, टाटा स्टील आणि वेगवेगळ्या स्टील कंपन्यांच्या प्राईसमध्ये चांगली मोमेंटम आपल्याला दिसून आलेली आहे. तर DGTRने 12% सेफगार्ड ड्यूटी इम्पोज करण्याचं जे रेकमेंड केलेलं आहे, तर त्यामुळे या स्टील कंपन्यांमध्ये ही तेजी आपल्याला दिसत आहे. यामध्ये JSW स्टील हा जो शेअर आहे हा मजबूतीने सगळ्या मूव्हिंग ॲव्हरेजेसच्या वरती ट्रेड करत आहे. याचा 3 वर्षांचा सेल्सचा CAGR हा 33% वरती आहे. याचबरोबर आपण स्टीलच्या किंवा मेटलच्या ETF बद्दल देखील आपण चर्चा केली होती. त्याच्यावरती देखील लक्ष ठेवणं गरजेचं आहे. त्यानंतर काल आपण पाहिलं की अमेरिकन मार्केटमध्ये मात्र काल घसरण दिसून आली. डाव जोन्स असेल, नॅसडॅक असेल, S&P 500 असेल, यामध्ये आपल्याला घसरण दिसून आली. नॅसडॅकची घसरण ही भारतातील IT कंपन्यांसाठी ही चिंताजनक बाब आहे. परंतु गोल्ड आणि सिल्व्हरमध्ये मात्र अभूतपूर्व तेजीचा ट्रेंड अजूनही चालूच आहे. त्यानंतर आज आपण एका कन्झ्युमर फूड कंपनीबद्दल माहिती पाहणार आहोत. तर त्या कंपनीचं नाव आहे डोडला डेअरी. तर या कंपनीने 1346च्या हाय प्राईसला ही पोहोचली होती आणि सध्या ती 1088 या प्राईसवरती ट्रेड करत आहे. तर या कंपनीचा PE हा 28 आहे आणि इंडस्ट्रीच्या PE ॲव्हरेजपेक्षा तो खाली आहे. याचं मार्केट कॅप 6545 कोटी इतका आहे आणि याचा ROE हा सातत्याने इम्प्रूव्ह होत आहे. तर मित्रांनो, भारतीय मार्केट सध्या 22,800च्या वरती ट्रेड करत आहे. मात्र ही चांगली गोष्ट जरी असली तरी लगेच काही व्ही-शेप रिकव्हरी होणार नाही आहे. मार्केट हे वर खाली होतच आपला रस्ता त्यातून निवडणार आहे. मागच्या काही काळामध्ये RBIने जे रेट कट केले, बजेटमध्ये जे टॅक्स प्रोव्हिजन केलं, तर याचा भारतीय अर्थव्यवस्थेवरती परिणाम व्हायला वेळ लागेल. मार्केटमध्ये लिक्विडिटी यायला नक्कीच वेळ लागेल आणि साधारणतः जून-जुलैपासून याचे परिणाम आपल्याला दिसून येतील आणि याचा प्रभाव देखील शेअर मार्केटवरती आपल्याला दिसून येईल. तर सध्या आपल्याला चांगले ग्रोथ स्टॉक आयडेंटिफाय करायचे आहेत. ज्याची टॉपलाईन ग्रोथ चांगली असेल असे स्टॉक आपल्याला आयडेंटिफाय करायचे आहेत आणि त्यामध्ये हळूहळू आपल्याला ॲक्युम्युलेट करायचे आहे. आणि काही चांगले सेक्टोरल ETF देखील आहेत, त्याकडे देखील आपल्याला लक्ष द्यायचं आहे. आपल्याला वर खाली होतच हा प्रवास आपला चालणार आहे. इंडेक्सवरती जास्त व्हॉलॅटिलिटी राहणार नाही, परंतु इंडिव्हिज्युअल स्टॉक्समध्ये मात्र खूप जास्त प्रमाणामध्ये व्हॉलॅटिलिटी राहील. याचा आपल्याला विचार करायचा आहे आणि इन्व्हेस्टेड राहायचं आहे आपल्याला. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.